हो, विरोधकांचाच आरोप आहे की सिलेंडरचा खूप तुटवडा आहे आणि सरकारचं पाहिजे तसं लक्ष नाही. सरकारचं पूर्ण लक्ष आहे, केंद्र सरकारचं लक्ष आहे, माननीय मोदीजींचं याच्यावर पूर्ण लक्ष आहे. हे जे विरोधक काही जमाखोरांच्या बाजूने हे बोलतात आहे, यांना असं वाटतं की काही पॅनिक सिच्युएशन झाली पाहिजे, लोकांनी जास्त साठवणूक केली पाहिजे आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा काळा बाजार झाला पाहिजे आणि म्हणून या प्रकारचं वक्तव्य हे सगळे विरोधक करतात आहे. मला असं वाटतं कुठेही काही तुटवडा नाही आहे आणि निश्चितच केंद्र सरकार आणि माननीय मोदीजी हे सगळं कुठेही हे युद्ध आणखीन कितीही चाललं तरीही गॅसची किंवा इतर कोणत्याही अत्यावश्यक सामग्रीची कोणतीही आवश्यकता भासणार नाही किंवा कमतरता भासणार नाही, हे ठामपणे आपण सांगू शकतो. हो, सभागृहात देखील आज विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. काय रणनीती भाजप म्हणून तुमची असणार? विरोधक तर महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एका दुसऱ्यालाच घेरण्यात व्यस्त आहे. मला असं वाटत नाही ते आम्हाला घेरण्याची त्यांची क्षमता आहे म्हणून. हो, पश्चिम बंगाल, आसामच्या निवडणुका लागल्या, महाराष्ट्रातील 2 ठिकाणच्या पोटनिवडणुका लागल्या. भाजपची काय तयारी आहे? निधनानंतर खाली झालेल्या निवडणूक आहेत, त्यामुळे उमेदवार देताना काय निकष असेल? भाजपमध्ये बारामती आणि म्हणजे दोन्ही ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दोन्ही निवडणुका बारामती आणि राहुरी, तर बारामती राष्ट्रवादी काँग्रेस लढणार, राहुरी भारतीय जनता पार्टी लढणार आणि सगळ्यांना स्वाभाविकच आहे की कोण लढणार आहे सगळ्यांना माहीतच आहे आणि मला 100% वाटतं की विरोधकी यामध्ये महाविकास आघाडी आणि सगळे पक्ष थोडंसं सामंजस्य बाळगतील आणि कुठेही या निवडणुकांना होता अनोपोज या निवडणुका होतील. बिनविरोध आव्हान करता का तुम्ही? विरोधकांना बिनविरोध निवडणूक घ्या असं आव्हान करता का तुम्हाला? नाही, निश्चितच ते ही निवडणूक बिनविरोधच झाली पाहिजे आणि विरोधकही तेवढे समजदार आहे की ते ही बिनविरोधच करतील. माननीय फडणवीस साहेब त्या संदर्भातलं, माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्या संदर्भातलं त्यांना आवाहन करतील, विनंती करतील. थँक्यू. तांदूळाचा मोठा निर्यात होत असतो, काही परिणाम युद्धाचा संपूर्ण गोंदियातील तांदूळाचा? नाही, त्याच्यात थोडं बहुत आता जे मोठ्या प्रमाणात तांदूळ भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातनं एक्सपोर्ट होतो, त्याच्यात कुठेतरी ब्रेक लागलेला आहे आणि मला असं वाटतं हे क्षणिक काही दिवसांचा हा विषय, त्यानंतर मला वाटतं सगळं सुरळीत चालणार, सगळं व्यवस्थित होणार. हो, राज्यात लोड शेडिंग सुरू होण्याची चर्चा आहे. नाही, असं मला नाही वाटत असं काही कोणत्याही महाजनको किंवा महाट्रान्सकडनं किंवा या कोणत्याही विभागाकडनं महावितरणमधनं असं काही सांगण्यात आलेलं आहे किंवा असे काही निर्देश आहे. मला असं वाटतं हे विरोधक काहीतरी अफवा पसरवण्याचा हा प्रयत्न करतात.